हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण पहिला युनिट बघतोय, म्हणजे दुसरा युनिट पाहतोय, सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट. तर त्यामध्ये एक 6 ते 7 टाईप आहेत. तर गणितामध्ये 6 ते 7 टाईप केले तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर त्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा सिम्पल एक्झाम्पल घेतोय आत्ताच्या व्हिडिओमध्ये, की ज्यामध्ये आपण पाहतोय की बेसिक्स जर केले तर बेसिकपासून जर सिम्पल प्रॉब्लेम सॉल्व केले तर ते जरा थोडंसं इम्पॉर्टंट ठरू शकतं. बेसिक पटकन कंप्लीट करू शकतो. आता ही एक्झाम्पल परीक्षेला पडतीलच अशातला काही भाग नाही, पण बेसिक जे आहे ते व्यवस्थित क्लिअर होईल. तर त्या दृष्टिकोनातनं सिम्पल एक्झाम्पल घेतलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला सिग्मा म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस, ई म्हणजे स्ट्रेन आणि आपल्याला डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ आपण काढू शकतो. तर पहिल्यांदा आपण एक सर्क्युलर सेक्शन घेतलेला आहे, तर त्या सर्क्युलर सेक्शनचा आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर आपल्याला लक्षात येतं आहे की गणित आपल्याला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इन अ टेन्साईल टेस्ट अ मेटॅलिक रोड a metallic rod of a diameter 16 mm. ओके, 16 mm चा काय आपल्याला गिवन काय दिलेलं आहे बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे डायमीटर. ओके, डायमीटर दिलेला आहे 16 mm चा. ठीक आहे. प्रोड्यूस अँड इलॉंगेशन ऑफ 48 mm म्हणजे आपल्याला दिलेला आहे डेल्टा एल आपल्याला दिलेला आहे 48 mm इलॉंगेशन झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक समजा असा बार आहे, बरोबर, 16 mm चा थिकनेस आहे त्याचा. ठीक आहे. डायमीटर आहे म्हणजे 16 mm 5 म्हणू आपण त्याला. ओके, आणि त्याची लेंथ, त्याची इलॉंगेशन किती झालेली आहे जेव्हा त्याच्यावरती फोर्स पडलेला आहे, तर त्याचं एक 48 मिलीमीटर एवढा त्याचा काय झालेला आहे, एलॉंगेशन झालेलं आहे. डेल्टा एल म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर. आणि इट इज सब्जेक्टेड टू 90 किलो न्यूटन लोड. याच्यावरती लोड किती पडलेला आहे? 90 किलो न्यूटनचा. ठीक आहे, 90 किलो न्यूटनचा लोड पडलेला आहे. पुढे काय सांगितलं? द लेंथ ऑफ द बार इज 150 मिलीमीटर. ओके, 150 काय आहे? मिलीमीटर बारची लेंथ आहे. ठीक आहे. इथं आपण म्हणूया लेंथ इज इक्वल टू 150 मिलीमीटर. बरोबर, ही एवढी लेंथ आहे. बरोबर. तर आता लक्षात घ्या, आपल्याला पुढं काय दिलेलं आहे बघा. डी दिलेला आहे, डेल्टा एल दिलेला आहे. ठीक आहे. पुढं दिलेला आहे पी. ओके, पी दिलेला आहे आपल्याला 90 किलो न्यूटन. बरोबर. तर आता 90 किलो न्यूटन दिलेलं आहे आणि लेंथ दिलेली आहे 150 मिलीमीटर. आता एक्झाम्पल मिळाल्या आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, तर आपल्याला जी काही गणितं हवी असतात तर ती न्यूटन मिलीमीटरमध्ये हवी असतात. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ते कन्व्हर्जन करावं लागेल की न्यूटन मिलीमीटरमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करावं आहेत का आपली सगळी युनिट पाहावी लागतील. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, डी आपला 16 मिलीमीटर आहे, हा पण मिलीमीटरमध्ये आहे. तर पी आपल्याला 90 किलो न्यूटनमध्ये दिलेला आहे, तो आपण कन्वर्ट करूया 90 इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. 10⁻³ गुणल्यानंतर पीला आपल्याला पी मिळेल 90 इंटू 10⁻³ बरोबर. आणि एल तर आपला मिलीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपल्याला काय करायची आहे की आता आपल्याला फाइंड आउट आपल्याला करायचं आहे, बरोबर. तर ते बघायचं आहे आपल्याला. फाइंड काय करायला सांगितलेलं आहे? व्हॉट वी हॅव टू फाइंड द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी फाइंड आउट करायचे, जी की आपल्याला दिलेली आहे. आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपण डिनोट करतो कॅपिटल ई इज इक्वल ई. बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याकडं फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. तर बेसिक आपल्याकडं फॉर्म्युला काय आहेत पहिल्यांदा ते लक्षात घेऊया आपण. आपल्याकडं मेन फॉर्म्युले आहेत. कोणते फॉर्म्युले आहेत? तर इथं लिहून घेऊया आपण. फॉर्म्युले आहेत आपले या एक्झाम्पलसाठी. पहिला असतो तो सिग्मा म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एरिया. हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा आहे स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा एल बाय एल. ठीक आहे, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आणि तिसरा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. इट इज द स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. ओके, तर हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. आणि अजून एक फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. हे बेसिक फॉर्म्युले आहेत सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेनमधले, जे की जर आपण वापरले
जे आपल्याला वापरावे लागणार आहेत. हे बेसिक फॉर्म्युले आहेत आणि हे म्हणजे थोडक्यात अल्फाबेट आहे असं म्हणू शकतो आपण आपल्या सिम्पल स्ट्रेस स्ट्रेनचं. ठीक आहे. ही जर व्यवस्थित तुम्हाला ही बेसिक एक्झाम्पल समजली तर तुम्हाला पुढचा व्यवस्थित एक्झाम्पल समजतील, बाकीचे टाईप व्यवस्थित समजतील. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याला ई काढायचं आहे, सिग्मा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी फाइंड आउट करायचे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा बेसिकमधून जाऊ. पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. ठीक आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याकडं स्ट्रेस पण नाही आहे आणि आपल्याकडे स्ट्रेस नाही आहे. ठीक आहे. स्ट्रेस नाही आहे आणि स्ट्रेन पण नाही आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला स्ट्रेस पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल, बरोबर. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टेप काय म्हणूया की टू फाइंड आउट स्ट्रेस. ठीक आहे. स्ट्रेस. मग स्ट्रेसचा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, तर स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए, बरोबर. आता लक्षात घ्या, पी बाय ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पी आपल्याला दिलेला आहे का, दिलेला आहे की ते 90 इंटू 10⁻³ ओके. आता लक्षात घ्या, एरिया आपल्याला मिळालेला आहे का, तर एरिया आपल्याकडे नाही पण डायमीटर आपल्याकडे आहे. तर आपण काय करू शकतो, पहिल्यांदा डायमीटर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग हाऊ टू फाइंड आउट डायमीटर, मग एरिया इज इक्वल टू π/4 इंटू डी. डी किती दिलेला आहे आपल्याला, 16 स्क्वेअर. ठीक आहे. मग 16 स्क्वेअरचा जर हे केल्यानंतर आपल्याला एरिया मिळते 201.061 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग ती व्हॅल्यू आपण इथं टाकू शकतो का, या फॉर्म्युलामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. मग आपण 201.061 ही जर व्हॅल्यू टाकली तर आपल्याला स्ट्रेस किती मिळेल, तर 447.625 न्यूटन पर mm². ही आपल्याला काय मिळाली, आपली व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता बघा, या पद्धतीनं आपण काय करू शकतो, स्ट्रेस आपण काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. तर आता नेक्स्ट बघा, आपल्याला सेकंड फाइंड आउट आपल्याला हा फाइंड आउट केलेला आहे. सेकंड स्टेप आहे आपली, काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, टू कॅल्क्युलेट स्ट्रेन डिनोटेड बाय ई. ओके. मग याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल आपल्याकडे किती दिलेलं आहे आपल्याला, 48 मिलीमीटर आणि लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 150 मिलीमीटर. ओके. मग आपल्याला स्ट्रेन मिळतोय किती, 0.32. ओके. म्हणजे हा आपल्याला काय मिळाला, 0.32 हे आपल्याला स्ट्रेन मिळाला. ओके. आता नेक्स्ट स्टेप, आपल्याला पहिली स्ट्रेस फाइंड आउट केला, स्ट्रेन फाइंड आउट केला. आता नेक्स्ट आपल्याला फायनल आन्सर काढायचं आहे, टू कॅल्क्युलेट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता बघा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, ठीक आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीलाच आपण दुसरं काय नाव असतं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीला, तर यंग्स मॉड्युलस असं पण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीला म्हणतात. हे दुसरं नाव आहे. ठीक आहे. कधी कधी परीक्षेमध्ये विचारतात की यंग्स मॉड्युलस ई म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, ईचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई. तर या पद्धतीने आपल्याला सिग्मा स्ट्रेस मिळालेला आहे, इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. तो आहे 447.625 डिवायडेड बाय आपला स्ट्रेन मिळालेला आहे, आपल्याला स्ट्रेन मिळालेला आहे 0.32. म्हणजे ई आपणाला मिळेल आपल्याला 1398.3082 न्यूटन पर mm². या पद्धतीनं आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय आहे आपण इथं लिहू शकतो, इन आन्सर ब्रॅकेट आपण लिहू शकतो. आपला सिग्मा आहे
447.625, ठीक आहे. दुसरा आपला हे न्यूटन पर mm² आहे, ठीक आहे. दुसरा आपला स्ट्रेन आहे, स्ट्रेन आलेला आहे 0.32 आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी 1398.82 न्यूटन पर mm². हे आपले फायनल ॲन्सर आलेले आहेत. तर या पद्धतीनं आपलं सर्क्युलर सेक्शनचं काय झालेलं आहे, आपण बेसिक सिंपल एक्झाम्पल सोडवलेलं आहे. हॅलो स्टुडंट्स, तर आत्ता आपण दिलेल्या लेक्चरमध्ये आत्ताच्या जस्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की आपल्याकडं जर सर्क्युलर बार असेल तर त्यासाठी आपण सिंपल एक्झाम्पल बघितले. तर त्यामध्ये आपण सिंपल स्ट्रेस, स्ट्रेन आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी फाइंड आउट करायला शिकलो, ठीक आहे. तर त्यामध्ये आपण शिकल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जर आपल्याला एखादा रेक्टँगल सेक्शन दिलेला आहे, फ्लॅट सेक्शन दिलेला आहे, तर त्याचा आपण त्याच्यावरती तयार होणारा स्ट्रेस, तसंच स्ट्रेन आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी किंवा चेंज इन लेंथ कशी फाइंड आउट करायची ते आपल्याला बघायची. तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक सांगू इच्छितो की तर आपण एक प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल बघणार आहे. तर त्यामध्ये आपल्याकडं जास्त वेळ नाही आहे, ठीक आहे. व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे आपण काय करतो, एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला असाइनमेंट सेपरेट देणार आहेत. या एक्झाम्पल व्यतिरिक्त ती असाइनमेंट असेल तर त्यामधली एक्झाम्पल तुम्ही सोडवून आपल्याला असाइनमेंटमध्ये आणायचे आहे, ठीक आहे. तर आपण आता फ्लॅट एक सिंपल रेक्टँगल सेक्शनसाठीचा आपल्याला एक प्रॉब्लेम बघायचा आहे. अगोदर आपण सर्क्युलरचा पाहिला होता, आता आपण रेक्टँगलचा पाहतोय, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बघतोय की आपल्याला गिवन डेटा काय दिलेला आहे. पहिल्यांदा बघूया आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल, ठीक आहे. तर यामध्ये दिलेलं आहे, आपण पहिल्यांदा गिवन पाहू काय दिलंय. बघ, माय स्टील फ्लॅट 100 मिलीमीटर वाईड, ओके, 100 मिलीमीटर वाईड अँड 12 mm थिकनेस, ठीक आहे. वाईड दिलेला आहे, बी आपल्याला दिलेला आहे 100 mm आणि थिकनेस आपल्याला दिलेली आहे 12 mm, ठीक आहे. आणि इट इज 5 मीटर लॉंग, लेंथ दिलेली आहे आपल्याला ही 5 मीटर, ठीक आहे. 5 मीटर दिलेली आहे, ठीक आहे. आता आपण बघू शकतो इट कॅरीज अ ॲक्सियल लोड ऑफ 20 किलो न्यूटन. पी किती दिलेला आहे, 20 किलो न्यूटन. फोर्स दिलेला आहे 20 किलो न्यूटन, ओके. आणि फाइंड, तिथं आपल्याला काय सांगितलेलं आहे फाइंड आउट करण्यासाठी, इथं आपण म्हणू शकतो फाइंड आउट. काय फाइंड आउट करण्यासाठी दिलेलं आहे, तर बघा यामध्ये सांगितलेलं आहे फाइंड द स्ट्रेस, ठीक आहे. फाइंड द स्ट्रेस, स्ट्रेन आणि चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे, ओके. तर आता लक्षात घ्या, इथं आपल्याला ई पण दिलेला आहे, ठीक आहे. ई दिलेला आहे आपल्याला 2.1 × 10⁵ MPa, बरोबर. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट गिवन दिल्यानंतर फाइंड आउट लिहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणतीची गोष्ट चेक करायची असते, तर आपले युनिट्स आपल्याला हवे असतात न्यूटन मिलीमीटरमध्ये, ठीक आहे. आपण सॉममध्ये आपल्याला या युनिटमध्ये न्यूटन मिलीमीटरमध्ये आपल्याला सगळे युनिट पाहिजेत, तर ते युनिट कन्वर्ट केलेले आहेत का, सगळे न्यूटन मिलीमीटरमध्ये आहेत का हे तर चेक करायचे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, बी आहे 100 मिलीमीटर आहे, टी पण मिलीमीटरमध्ये आहे, लेंथ मीटरमध्ये आहे, हे आपल्याला कन्वर्ट करावे लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 5 × 10⁵ मिलीमीटर या पद्धतीने आपण कन्वर्ट केलेलं आहे. इथं पी मी आपला आहे 20 किलो न्यूटन, याला आपल्याला काय करावं लागेल, 20 × 10⁵ न्यूटन या पद्धतीने आपण फोर्स पण कन्वर्ट केलेला आहे. तर आता लक्षात घ्या, ई आपल्याला ई मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी दिलेली आहे 2.1 × 10⁵ MPa, ठीक आहे. लक्षात घ्या, इथं कन्सेप्ट लक्षात घ्या. MPa तुम्हाला परीक्षा पडल्यानंतर आपल्याला कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. आपल्याला लोड इलेस्टिसिटी ऑफ मॉड्युलस स्ट्रेस असतो, ठीक आहे. तर तो कशात दिलेला असतो, जनरली न्यूटन पर mm². ही इंटेन्सिटी असते, ठीक आहे, फोर्सची, स्ट्रेस हा एक प्रकारे स्ट्रेस असतो जो की आपल्याला न्यूटन पर mm मध्ये दिलेला असतो, ज्याची युनिट आपल्याला दिलेले असतात KPa, MPa,
GPA अशा पद्धतीनं दिलेली असतात. ठीक. मग अशा पद्धतीनं तुम्हाला दिलं असेल, जर समजा इंटेन्सिटी KPA असा दिलेला असेल, तर आपल्याला कन्वर्ट करताना आपण कधी त्या व्हॅल्यूला 2.1 × 10⁵ KPA दिला असेल, तर त्याला कन्वर्ट करताना कधीही KPAला कन्वर्ट करताना आपण 10⁻³ न गुणायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2.1 × 10⁵ MPA दिलं आहे. MPA म्हटलं तर आपल्याला जस्ट 1 न गुणायचं आहे. ठीक आहे. त्या व्हॅल्यूला 1 न गुणायचं आहे. जर समजा GPA या ठिकाणी दिला असेल, तर आपल्याला × 10⁻³ न गुणायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं कन्व्हर्जन आहे. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला दिलेलं आहे 1 MPA. ठीक आहे. म्हणजे या 2.1 × 10⁵ आपण कितीनं गुणणार? 1 न. मग आपल्याला मिळणारी जी व्हॅल्यू असेल ती कशात मिळणार आहे? Nm/mm². ठीक आहे. म्हणजे ही या व्हॅल्यूनी गुणलं की आपल्याला Nm/mm² मध्ये मिळणारी व्हॅल्यू मिळेल. तर आता इथं लक्षात घ्या, ही आपल्याला 2.1 × 10⁵ MPA म्हणजे सेम व्हॅल्यू राहणार आहे, काही चेंज होणार नाही, कारण की आपण 1 न गुणलेलं आहे. बरोबर, या कन्व्हर्जननुसार. तर आता लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायला लावले? स्ट्रेस, स्ट्रेन, चेंज इन लेंथ. तर आता आपण पुढे जाऊया, फाइंड आउट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते आहेत? आपण इथं फॉर्म्युले सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. थोडा वेळ जाईल, पण तुमचा तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. आपल्याकडे आत्ता या ठिकाणी कोणते फॉर्म्युले आहेत आपल्याला पाहिजेत? तर बघा, सिग्मा = P/A, स्ट्रेन = Δl/L. नेक्स्ट आहे आपल्याकडं E = स्ट्रेस बाय स्ट्रेन, आणि अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे असतो Δl = PL/AE. हे महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत त्याच्यावरती आपण सध्या एक्झाम्पल्स बघत आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? स्ट्रेस, स्ट्रेन अँड चेंज इन लेंथ. ठीक आहे. आपल्याला स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणूया टू फाइंड आउट स्ट्रेस. स्ट्रेस कशानं आपण डिनोट होतो? सिग्मानं. ठीक आहे. टू फाइंड आउट स्ट्रेस. ओके. मग स्ट्रेस फाइंड आउट करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला काय आहे आपल्या स्ट्रेसचा? स्ट्रेस = P/A. बरोबर. P आपल्याकडे आहे 20 × 10⁻³ एरिया आपल्याला किती दिलेला आहे? तर आता लक्षात घ्या, आपण एरिया या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे B = 100 आणि T × 12. मग इथं आपण लिहू शकतो 100 × 12. बरोबर. मग या पद्धतीनं आपल्याला ॲन्सर मिळेल. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 16.67 Nm/mm². ओके. या पद्धतीनं आपल्याला ॲन्सर मिळेल. ठीक आहे. या पद्धतीनं आपण सिग्मा फाइंड आउट केलेला आहे. आता दुसरा बघूया आपण, टू फाइंड आउट स्ट्रेन फाइंड आउट करायचा आहे. E. ठीक आहे. स्मॉल e आहे, स्ट्रेन हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? तर स्मॉल e. ठीक आहे. इथं फॉर्म्युला दिलेला आहे, स्मॉल e = Δl/L. तर आपल्याला Δl किती दिलेला आहे? तर लक्षात घ्या, डेल्टा आपल्याला दिलेला नाही आहे. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडं? E = σ/E. बघा, यामध्ये आपल्याला स्ट्रेस आपण फाइंड आउट केलेला आहे, स्ट्रेन आपल्याकडं फाइंड आउट करायचं आहे, पण E आपल्याकडे दिलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण E वापरू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला बघा, यामध्ये दिलेलं आहे 2.1 × 10⁵ सिग्मा आपल्याला दिलेला आहे 16.67 / E आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बघा, या पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम पडू शकतात. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण जर E फाइंड आउट केला तर आपल्याला किती मिळू शकतो? E आपल्याला मिळेल 7.94 × 10⁻⁵. या पद्धतीनं
आपल्याला काय मिळेल, स्ट्रेन मिळेल. ठीक आहे. आता बघूया, आता नेक्स्ट पुढची स्टेप काय आहे, आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आता लक्षात घ्या, आपल्याला फाइंड आउट करायला लागेल टू फाइंड आउट चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ. मग चेंज इन लेंथ आपण कशी फाइंड आउट, ज्याला आपण डिनोट करतो डेल्टा एल ना. ठीक आहे. बघा आता नवीन फॉर्म्युलाचा आपण यूज करतोय. चौथा फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई, किंवा सिम्पल आपण फॉर्म्युला घेऊ जो तुम्हाला सांगितला होता. ठीक आहे. ई इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. ठीक आहे. मग डेल्टा एल आपल्याला डेल्टा एल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एल किती दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे 5 × 10⁻³ आणि ओरिजिनल लेंथ आपल्याला किती दिलेली आहे, सॉरी डेल्टा एल फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. मग इथं लिहूया आपण, ई किती मिळालेला आहे आपल्याला 7.94 × 10⁻⁻5 आणि डेल्टा एल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि एल दिलेला आहे आपल्याला 5 × 10⁻³ या पद्धतीनं आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला डेल्टा एल किती मिळेल, तर लक्षात घ्या 0.397 असं कॅल्क्युलेट केल्यावरती आपल्याला ॲन्सर मिळेल. ठीक आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला डेल्टा एल फाइंड आउट करायला येऊ शकतो. आता बघा चौथं एक अजून ऑर म्हणू शकतो आपण. ऑर अजून एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. बघा, हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल एक्झाम्पल, तेव्हा तुमच्या लक्षात ह्या गोष्टी येतील. तर पी आपल्याला दिलेलं आहे, हे ऑर आहे हे लक्षात घ्या. इथून पुढे एक्झाम्पल तुम्हाला अजून थोडीशी माहिती देण्यासाठी सोडवतोय. पी बघा काय आहे तुमच्याकडं 20 × 10⁻³ आणि लेंथ दिलेली आहे आपल्याला 5 × 10⁻³ बरोबर. एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे, किती आहे आपल्याकडे एरिया 100 × 12. ओके. आणि लास्टला आहे ती ई, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेली आहे 2.1 × 10⁻⁵. ठीक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ॲन्सर तेवढंच येईल 397 मिलीमीटर. बरोबर. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला ॲन्सर काय मिळेल, तर सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेस आपल्याला मिळतो आहे, किती मिळतो आहे स्ट्रेस आपल्याला 16.67 Nm². ओके. दुसरा मिळतो आहे स्ट्रेन, जो की फाइंड आउट केलेला आहे आपण 7.94 × 10⁻⁻5 आणि तिसरा दिलेला आहे आपल्याकडं डेल्टा एल आपण फाइंड आउट केला, तो आहे 0.397 मिलीमीटर. बघा, इथं स्ट्रेनला युनिट नसतं. ठीक आहे. युनिटलेस असतो ई. तर या पद्धतीनं आपण फायनल ॲन्सर ही आपल्याला मिळालेली आहेत. ठीक आहे. तर बघा, या पद्धतीनं एक्झाम्पल ही तुम्हाला दिलेली आहेत. ही एक एक्झाम्पल दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला असाइनमेंट देतो. असाइनमेंट व्यवस्थितपणे सोडवा. ते असाइनमेंट सोडवल्यावर तुम्हाला प्रॅक्टिस होईल, परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. ओके.